प्रश्न पहिला, सूर्याच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत काय आहे? ऑप्शन ए अणुविभाजन, बी अणुसंलयन, सी रासायनिक अभिक्रिया, डी ज्वलन. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी अणुसंलयन. सूर्यामध्ये हायड्रोजन अणू एकत्र येऊन हेलियम तयार करतात. याला अणुसंलयन म्हणतात आणि त्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण होते. प्रश्न क्रमांक 2, पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा प्रकाश कशामुळे दिसतो? ऑप्शन ए ताऱ्यांचा प्रकाश, बी विजेचा प्रभाव, सी चंद्र स्वतः प्रकाश देतो, डी सूर्याचा परावर्तित प्रकाश. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी सूर्याचा परावर्तित प्रकाश. चंद्र स्वतः प्रकाश देत नाही, तो सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो. प्रश्न क्रमांक 3, कोणत्या व्यक्तीने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला? ऑप्शन ए निल्स बोहर, बी अल्बर्ट आइन्स्टाईन, सी स्टीफन हॉकिंग, डी न्यूटन. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 4, विश्वाचा विस्तार होत असल्याचा शोध कोणी लावला आहे? ऑप्शन ए आइन्स्टाईन, बी स्टीफन हॉकिंग, सी एडविन हबल, डी न्यूटन. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी एडविन हबल. एडविन हबल यांनी दूरच्या आकाशगंगाचा प्रकाश निरीक्षण करून विश्व विस्तारत असल्याचे दाखवले. प्रश्न क्रमांक 5, बिग बँग थेरी कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए विश्वाची निर्मिती, बी मंगळाची निर्मिती, सी पृथ्वीची निर्मिती, डी चंद्राची निर्मिती. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए विश्वाची निर्मिती. बिग बँग सिद्धांतानुसार विश्वाची सुरुवात एका प्रचंड स्फोटातून झाली. प्रश्न क्रमांक 6, मानवाच्या मेंदूमध्ये सर्वात मोठा भाग कोणता आहे? ऑप्शन ए मेडुला, बी पोन्स, सी सेरेबेलम, डी प्रमस्तिष्क. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी प्रमस्तिष्क. सेरेब्रुम हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून विचार, स्मरणशक्ती आणि भावना नियंत्रित करतो. प्रश्न क्रमांक 7, अणुविभाजन प्रथम प्रत्यक्षात कोणी दाखवले आहे? ऑप्शन ए आइन्स्टाईन, बी ओटो हन, सी मेरी क्युरी, डी रुदरफोर्ड. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी ओटो हन. ओटो हन यांनी अणुविभाजनाची प्रक्रिया प्रयोगातून स्पष्ट केली. प्रश्न क्रमांक 8, न्यूट्रॉन तारा कसा तयार होत असतो? ऑप्शन ए सुपरनोव्हा स्फोटानंतर, बी ग्रहांच्या टक्करामुळे, सी धूमकेतूंच्या संयोगातून, डी ब्लॅक होल फुटल्यावर. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए सुपरनोव्हा स्फोटानंतर. प्रचंड ताऱ्याचा स्फोट झाल्यावर त्याचा केंद्रभाग संकुचित होऊन न्यूट्रॉन तारा तयार होतो. प्रश्न क्रमांक 9, डार्क एनर्जी मुख्यतः कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए ग्रहांची टक्कर, बी ब्लॅक होलचा स्फोट, सी विश्वाचा विस्तार वेगाने होणे, डी ताऱ्यांची निर्मिती. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी विश्वाचा विस्तार वेगाने होणे. डार्क एनर्जी ही विश्वाचा विस्तार अधिक वेगाने होत असल्याचे कारण मानली जाते. प्रश्न क्रमांक 10, मानवी जीनोममध्ये अंदाजे किती जीन असतात? ऑप्शन ए 1000, बी 5000, सी 20,000 ते 25,000, डी 3 लाख.
ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी 20,000 ते 25,000. मानवाच्या DNA मध्ये सुमारे 20 ते 25,000 जीन असतात. धन्यवाद.